अजून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला, आवरत नाही, ऐकलेलं आहे महाराजांचंच, पण मोठ्या लोकांचं, संतांचं, महात्म्यांचं, गुरूंचं उष्ट हे घेतलंच पाहिजे. कारण त्यांच्या उष्ट म्हणजे हे उष्टच आहे, त्यांनी दिलेलं आहे, आपण त्याचं फक्त पुनरावृत्ती करत आहे, त्यातच धन्यता आहे आपली. संतांचं उष्ट घ्यावं. तर आणखीन एक तुम्हाला दृष्टांत सांगतो की एक राजा होता, त्याला रात्री स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? त्याला स्वप्नात दिसलं माझे 32 दात पडले. आता 32 दात पडले एकाएकी, एवढे चांगले असताना एकही रूट कॅनल ट्रीटमेंट झाली नाही तरी. आता तर आमच्या 2-2, 3-3 होतात. पण कसे काय? या स्वप्नाचा अर्थ काय? मग तेव्हाचे राजा लोक पाहत होते. एका महात्म्याला बोलवलं आणि विचारलं, सांगा मला असं असं रात्री स्वप्न पडलं, या स्वप्नाचा अर्थ काय? आता त्या महात्म्याने पाहिलं आपलं किती वाजता पडलं, त्याच्यानंतर किती वाजता जाग आला. हं, ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं, महाराज तुमच्यासमोर तुमच्या घरचे सर्वजण मरणार आहे. तुमच्यासमोर तुमच्या घरचे सर्व नातेवाईक तुमच्यासमोर मरणार आहे. माझ्यासमोर माझ्या घरचे सगळे नातेवाईक मरणार? धक्का बसते हो. हे सहन कसं करणार आहे तो राजा? त्या राजाला राग आला. त्या महात्म्याला दिलं बंदीशाळेत टाकून. चांगलं सांगितलं काय त्यानं? नाही, आपल्याला चांगलं सांगितलं चांगलं वाटते. मग आता त्यानं एक अशी हे केली का जो कोणी मला या शब्दाचा अर्थ समजून सांगेल त्याला मी बक्षीस दे. आता दुसऱ्या एका महात्म्यानं, दुसरा जो होता त्यानं ऐकलं होतं का एक पहिलेच जाऊन बसलेला आहे तिकडे बंदीशाळेत. कशामुळे बसला ते माहीत होतं. आणि मग हा दुसरा महात्मा आला आणि यानं सांगितलं, काहीच नाही महाराज, ह्या स्वप्नाचा अर्थ असा आहे का तुम्ही खूप दीर्घायुष्य आहात, तुम्हाला खूप आयुष्य आहे. आता त्याचा जर भावार्थ काढतो म्हटलं, सार्थ अर्थ काढतो म्हटलं तर दोन्ही अर्थी सारखेच आहे. दीर्घ आयुष्य आहे, सगळ्यात जास्त दीर्घ आयुष्य आहे. तुमच्या कुटुंबात तुम्ही सगळ्यात दीर्घ आयुष्य आहात. याचा अर्थ काय आहे? का तुमच्या आधी सर्व जाणार आहे. आता हेच तर त्याही महात्म्यांनी सांगितलं होतं. पण ते शब्द कसे होते? ते शब्द हृदयाला लागले. फक्त शब्दाची फेरबदल केली. हे शब्द कसे झाले? आहा, मी दीर्घ आयुष्य आहे, वा वा, मी म्हणजे भरपूर दिवस जगणार. म्हणजे शब्दाचा ताळमेळ योग्य तेही होतं, योग्य हेही आहे. पण कुठे काय बोललं पाहिजे हे जेव्हा आम्हाला समजलं तेव्हा आम्हाला समजते आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. आता त्याच्या पुढचं चरण आहे, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाचीच शस्त्रे. आता शब्द जसं रत्न आहे, शब्द जसं धन आहे, तसं ते शस्त्रही आहे. शब्दासारखं दुसरं धारदार शस्त्र नाही हो. कारण जेव्हा शब्दाची जखम होते ना, ते कोणत्याही मलमानं भरून निघत नाही. असाच एक दृष्टांत तुम्हाला सांगतो की आपलं दात किती आहे आपल्याला? 32 सगळ्यांना. त्या 32 दातात एकच जीभ आहे. जीभ एकच आहे, दात किती आहे? 32. मग आता एक वेळा त्या 32 दाताला विचार आला, आपली लोकसंख्या जास्त आहे, ही तर एकटीच आहे. मग एक दिवस त्यांचा संवाद झाला, जिभेचा आणि दाताचा. दात काय म्हणतात जिभेला? हम 32 तुम्ही एकली माय, हम 32 तुम्ही एकली माय, कई 32 में चबाई न जाय. चांगली राय.
आपल्याला माहीत आहे, अनुभव आहे आपल्याला, की जेव्हा दातात जीभ येते तेव्हा काय वेदना होते, आहे की नाही. सगळ्यांची तर चावली जातेच एक वेळा काय कित्येक वेळा. आता ते दात म्हणतात, हम बत्तीस तुम्ही एकली माय, काही 32 मी चबाई न जाय. आता जीभ ऐकून घेते, तिनं पहिले ऐकलं, बर ती आता उत्तर देते, तुम 32 मैं एकली माय, तुम 32 मैं एकली माय, एक बार तेरी चलू तू 32 ही गिर जाए. विठ्ठल विठ्ठल. मी एक जरी शब्द असा उच्चारला ना तर 32 बाहेर येते. सांगा, मी एकटी जरी असली तरी. कारण कसं आहे ना, जीभ बोलून जाते. बोलते कोण हो? बोलते कोण? जीभ बोलते. जीभ पण त्रास जीवाला होतो. जीभ बोलली की मार कोणाला खावा लागतो? जिभेला. जीभ बोलून जाते, अशी पटापटा पटापटा बोलते ती. तिच्यावर आपला संयम असावा, तोलून मापून बोलावं. तेच या अभंगात सांगितलेलं आहे. कारण शब्द हे जसे रत्न आहे तसेच शब्द हे शस्त्रही आहे. आणि ते म्हणतात ना, संतांना म्हटलेलं आहे, शब्द संभाले बोलिये, शब्द के हाथ ना पाव, एक शब्द करे औषधी, एक शब्द करे घाव. शब्द संभाले बोलिये, शब्द सांभाळून बोलावा. शब्द के हात ना पाव, शब्दाला हात नाही आणि पाय सुद्धा नाही, पण दुसऱ्याचे हात पाय तोडल्याशिवाय राहत नाही, असे काही काही शब्द असतात. शब्द के हात ना पाव, शब्दाचा घाव हा कधी बुजणारा नसतो. आणि सर्व जे काही घडते हे शब्दानेच घडते. तुम्हाला एक दृष्टांत महाभारतातला सांगू इच्छिते, की तेव्हा मयासुराने मय सभा तयार केली होती. तुम्ही ऐकलं असेल भागवतात. सुराने मय सभा तयार केली होती. आणि त्या मय सभेचं म्हणजे स्वरूप असं होतं, आताचे इंजिनियर तर आहेच, आपण घर पाहतच आहे किती सुंदर बनवलेलं आहे, पण तेव्हाचे किती हुशार असेल का, जिथं पाणी दिसत होतं तिथं भिंत राहत होती, आणि जिथं भिंतीचा आभास होत होता तिथं पाणी राहत होतं. अशी ही मय सभा तयार केली. आणि मय सभा तयार केल्यानंतर कौरव पांडव तिथे आले. कौरव पांडव आले आणि दुर्योधन आला. दुर्योधनचा ऐट भाव काही वेगळाच होता. तो ऐटीत आला. ऐटीत आल्यानंतर त्याला जिथं पाण्याचा भास झाला तर त्यानं आपलं धोतर वर केलं. तिथं काय होतं? भिंत. आणि जिथं भिंतीचा भास झाला तिथं तो बदकन जाऊन पडला. तिथं होतं पाणी. आणि तो पडल्यानंतर द्रौपदी हसली आणि द्रौपदीनं उद्गार काढले, आंधळाचा पोरगा आंधळाच, आंधळाचा पोरगा आंधळाच. हे शब्द दुर्योधनाला ऐकायला गेले. आणि जेव्हा त्याला ते शब्द ऐकायला गेले ना, तेव्हा असे जिव्हारी लागले, त्याच्या हृदयाला त्याच्या जखम झाली. द्रौपदी हसली मला पाहून आणि हे शब्द उच्चारले, याचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. मग काय केलं त्यानं? सूड घेतला. ते द्रौपदीला जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, ही दुर्योधनाची द्रौपदीच्या ठिकाणची सूड भावनाच होती. म्हणजे पहा, महाभारत घडलं ते कशानं? शब्दामुळं. तुमच्या आमच्या घरचं शब्दामुळं. मैत्री तुटते शब्दामुळे, नाते निर्माण होतात शब्दामुळे. हे तुम्ही शब्दामुळेच तयार झालेले आहे. आमच्या ताई बोलणी शब्दाने जोडलेली लोक आहेत. ही आपुलकीने आणि शब्दाने जोडलेले, म्हणून आपण आज इथं बसलेलो आहोत. शब्द
कसा असतो? शस्त्र आहे ते. जर त्याचा योग्य वापर झाला नाही तर ते शस्त्रच आहे. मग शस्त्र कसं? मग तुकाराम महाराजांना जे शस्त्र अपेक्षित होतं, शब्दाचीच शस्त्र यत्ने करू, शब्दाचा शस्त्र करण्याचा प्रयत्न आम्ही करू असं तुकाराम महाराज म्हणतात. शब्दाचा शस्त्र करायचा यत्न म्हणजे प्रयत्न करू असं म्हणतात. मग त्यांना काय कोणाला वार करायचा आहे? नव्हे. त्यांना वार करायचा आहे अंधश्रद्धेवर, त्यांना वार करायचा आहे अज्ञानावर, आणि शब्दाचं शस्त्र बनवायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शिवाजी महाराज आपले आदरस्थानी आहे, चरणस्पर्शी आहे. शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचे समकालीन संत होऊन गेले तुकाराम महाराज. हेही माहीत आहे की तुकाराम महाराजांना शिवाजी महाराज हे आपला गुरु मानायचे. गुरु मानायचे. ते त्यांचं कीर्तन ऐकायला जायचे. एकदा शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना भेट म्हणून नजराणा पाठवला, रत्न पाठवली. पण तुकाराम महाराज मुळातच विरक्त. त्यांनी ते धन स्वीकारलं नाही. आणि शिवाजी महाराजांना 10 अभंग लिहून पाठवले. त्यात एक अभंग असा आहे, तुमचे ये रे वित्त धन मजते हे मृतिके समान, तुमचे ये रे वित्त धन मजते हे मृतिके समान, आम्ही होऊ तेने सुखी, विठ्ठल विठ्ठल बोला मुखी, आम्ही होऊ तेने सुखी, विठ्ठल विठ्ठल बोला मुखी, आम्ही विठ्ठल विठ्ठल बोला मुखी, विठ्ठल विठ्ठल बोला मुखी. आम्ही होऊ तेने सुखी, आम्ही तेव्हा सुखी होऊ. तुमचे हे धन आमच्या, तुमचे एरे वित्त धन, हे तुमचं जे वित्त आहे ना, हे धन आहे ना, मज ते मज हे मृतिके समान. मी जे मृतिके समान म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, खापरं. मला खापरा समान आहे. मला याचं महत्त्व नाही. शिवाजी महाराजांना उपदेश करताना तुकाराम महाराजांनी 10 अभंग लिहून पाठवले. आणि हा पण उपदेशात्मकच अभंग आहे, कारण शिवाजी महाराजांसोबतच तुकाराम महाराजांचा सुद्धा स्वराज्य निर्मितीसाठी महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. आता तुम्ही म्हणाल तुकाराम महाराजांचा कसा काय मोलाचा वाटा? ते गेले काय मावळेसोबत लढायला? नाही. प्रत्यक्ष कृती करणं हेच योग्य असते का? एक कौतुकाची थाप आपण विद्यार्थ्यांच्या पाठीवर मारली ना, तो विद्यार्थी असा काही उसळतो. आता विशालदादा टीचरच आहे, मला वाटते हे भाऊजी पण शिक्षक आहे, समजते, मी पण शिक्षिका आहे. जेव्हा आपण एका शब्दाचं उत्तेजन त्या विद्यार्थ्याला देतो ना, काहीच नाही करावं लागत हो. हे उत्तेजन, हे उपदेश, हे गौरवाचे शब्द हे शिवाजी महाराजांच्या पाठीमागे होते. त्यांनी शब्दांनी मावळ्यांना उपदेश केला, शब्दांनी तुकाराम महाराजांना उपदेश केला. जेव्हा शब्दाचं बळ आपल्याला मिळते ना, तेव्हा आपण कोणतेही कठीण प्रसंग हा सहज सोडून जातो. कारण ते शब्दाचं बळ एवढं आहे का त्यांनी ते म्हणूनच म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. शब्द हा एक प्रकारे बॉम्बच आहे. एखाद्याची चर्चा चालू असू द्या चांगली, आणि तुम्ही तिथं जाऊन काहीतरी म्हणा, तो एक बॉम्ब पडल्यासारखाच होतो, आहे की नाही? म्हणून शब्द हा तोलून मापून बोलावा, मग जपून बोलावा. काय काय जपावं आपण? काय काय जपावं? पाय जपावे वळण्याआधी,
पाय जपावे वळण्याआधी, तोल जपावा ढळण्याआधी, अन्न जपावे विटण्याआधी आणि नाती जपावी तुटण्याआधी आणि शब्द जपावा बोलण्याआधी, अर्थ जपावा मांडण्याआधी, अर्थ जपावा मांडण्याआधी, रंग जपावे उडण्याआधी, रंग जपावे उडण्याआधी, वार जपावा जखमेआधी, मन जपावे मोडण्याआधी. मन मोडण्याआधी जपावं हो. मन मोडल्यानंतर काय तुम्ही तिथे हे करता? मन जपावं मोडण्याआधी, अश्रू जपावे हसण्याआधी, श्वास जपावा पळण्याआधी. श्वास आहे तोपर्यंत जीवन जगा. श्वास गेल्यावर, तो पळून गेल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाही. श्वास जपावा पळण्याआधी, वस्त्र जपावे मळण्याआधी, वस्त्र जपावे मळण्याआधी, द्रव्य जपावे सांडण्याआधी, हात जपावा मागण्याआधी. कोणाला मागताना 10 वेळा विचार करावा आपण काय मागत आहे. कारण एक वस्तू आज आपण मागत आहे त्याचं उधारी द्यावंच लागतो. म्हणून हात आपण कोणाला मागत आहे, मागावं. कोणाला मागावं? परमेश्वराला मागावं. त्याच्या ठिकाणी लीन व्हावं. पण दुसऱ्यांच्या समोर हात पसरवताना परमेश्वराला हे सांगावं का मला कोणाकडे मागू, काही मागायला लावू नये. तू दे, काय द्यायचं आहे ते तू दे. हात जपावा मागण्याआधी, भेद जपावा खुलण्याआधी, राग जपावा भांडण्याआधी. भांडण्यानंतर काहीच नाही हो. राग हा भांडण्याआधी जपावा. मित्र जपावा रुसण्याआधी, मैत्री जपावी तुटण्याआधी आणि मस्त जगावे मरण्याआधी. विठ्ठल विठ्ठल जगायचं राहून गेलं म्हणू नका. जगायचं. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आपले छंद पूर्ण करा, आपली आवड पूर्ण करा. आणि ह्या ज्या 14, 15, 17, 18 ज्या गोष्टी सांगितल्या ना, हात जपावा, पाय जपावा, कधी जपावा, शब्द जपावा, अर्थ जपावा, द्रव्य जपावे, वस्त्र जपावे, अन्न जपावे. ह्या ज्या गोष्टी आपल्याला जपता आल्या ना, तुम्हाला आणि मला, तर आपलं जीवन एक आदर्श व्यक्तिमत्व झाल्याशिवाय राहणार नाही. आणि संत महात्म्यांनी काय केलं हो? ह्याच गोष्टी जपल्या, ह्याच गोष्टी जपल्या म्हणून ते संत झाले. आपल्याला या गोष्टी जपताच येत नाही म्हणून आपण माणूस आहोत. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अभंगाचं दुसरं शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन, शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन, शब्दाची अमूच्या जीवाचे जीवन. आई वडील जाते नाही अडत, कोणाचं कोणा वाचून अडतच नाही. म्हणून अडवाचा प्रयत्न करू नये.
याची अडवण त्याची जिरवा. थांब कशी जिरवतो पाय तू. वेळ तर येऊ दे, पाय नाही जिरवंत. आपण याच्यातच गेलो, याच्यातच आपलं सौख्य समावणं. शब्द पा, पाणी अडवा, पाणी जिरवा. आता पाणी म्हटलं तर आपलं जीवन झालं, आणि याची अडवण त्याची जिरवा काय झालं? हे तेच झालं. एक बार तेडी चलू तो 32 गिर जाय. आता हे आपलं झालं. आपल्याला जीवन जगायला लागलेले नितांत गरज पाणी, अन्न, वस्त्र, निवारा. मग तुकाराम महाराजांचं जीवन कोणतं आहे? तर शब्द. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. जीव म्हणजे आत्मायुक्त शरीर. या जीवाला जगण्यासाठी काय लागतं? या गोष्टी लागतात. पण याच्यासोबत खऱ्या जीवाचं जीवन हे तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवाचं जीवन हे शब्द आहे. मग हे शब्द कोणते आहे? शब्द कसे काय जीवन? का बरं? तुकाराम महाराजांना प्रश्न विचारला, का बरं? शब्दाशिवाय तुम्ही जगू शकणार नाही? जगू शकता हो. तुम्हाला अन्न मिळालं, पाणी मिळालं, तुम्हाला निवारा मिळाला, जगू शकता. नाही, शब्दाची आमच्या जीवाची जीवन जगू नाही शकत. का बरं? हे शब्द कोणते आहे? तर हे शब्द आहे परमेश्वराला आळवणारे, परमेश्वराचं नामस्मरण करणारे. हे शब्द आहे समाजाला अंधकारातून प्रकाशाकडे नेणारे. हे शब्द आहे समाजाला परिवर्तनाची दिशा दाखवणारे. हे शब्द आहे परमेश्वराचं नाम घेणारे. परमेश्वराचं नाम घेऊन, नाम घेता घेता त्या परमेश्वराचं स्वरूप प्रगट करणारे. आणि स्वरूप प्रगट झाल्यानंतर त्या परमेश्वराच्या स्वरूपात स्वतःला लीन होऊन एकरूप करणारे हे संतांचे शब्द आहे. हे शब्द संताच्या जीवाचे जीवन आहे. शब्द बहुसार उपकाराचे राजे. शब्द बहुसार उपकाराचे राजे. म्हणून चालवेला मागे येतील त्याचे. मागोनी आली वाट सिद्ध तरले तरती गा आणि कहे विश्वासे. तरले तरती गा आणि कहे विश्वासे. सुखे मी निजलो शून्य सारोने. सुखे मी निजलो शून्य सारोने. सारोनी दे दे सुखे मी निजलो शून्य सारोने दे. हे शब्द आमच्या जीवाचं जीवन आहे. शब्द तर कोणतेही असतात हो. शब्द कोणतेही शब्द हे जीवाचं जीवन कसं असेल? शब्द एक चांगला असतो, एक वाईट असतो. मग चांगले शब्द जे तुकाराम महाराजांना अपेक्षित आहे. आणि या शब्दाचं धन, तुकाराम महाराजांचं पुढची ओवी आहे, शब्दे वाटू धन जन लोका. या शब्दाचं धन मला इतरांना वाटायचं आहे, या लोकांना वाटायचं आहे. शब्दाचं धन, ज्याच्याजवळ जे वस्तू विपुल प्रमाणात असते तो ते वाटत असतो. ज्याच्याजवळ धनधान्य असेल, धान्य जास्त असेल, तो धान्य वाटतो. जेव्हा वर्गणी मागायला येतात सप्तेची, तेव्हा ज्यांच्याकडे धान्य आहे तो धान्य देतो, ज्यांच्याकडे पैसा आहे तो पैसा देतो. आणि तुकाराम महाराजांकडे विपुल प्रमाणात काय आहे? शब्द. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात
शब्दे वाटू धन जन लोका. हे झालं. याबद्दल मी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक राजा होता, फार धनवान होता. राजा धनवान असते त्यालाच राजा म्हणतात. तो धनवान होता आणि वृत्तीनेही दानी होता. त्याच्या मनात एक दिवस असा विचार आला, आपल्याजवळ परमेश्वरानं भरपूर दिलेलं आहे, का नाही आपण आपल्या राज्यातल्या गरजू लोकांना वाटावं, वाटून देऊ ज्यांना गरज आहे. भरपूर दिलं आहे परमेश्वरानं, द्यावं, दान द्यावं. दान दिल्यानं काय होते म्हणतात? समृद्ध होते, शुद्ध होते. दान शुद्ध आणि समृद्ध होते. म्हणून दान द्यावं. राजाला ते माहीत असावं म्हणून त्यांना ठरवलं आणि सेवकाला सांगितलं की आपल्या राज्यात दवंडी देऊन दे की उद्यापासून सकाळी 9 वाजता भांडार खोलणार. ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांनी एक रांग लावायची आणि संध्याकाळी 5 वाजता भांडार बंद होणार. ऑफिस टाईम 9 ते 5. सांगितलं. दवंडी झाली. दिवस उगवला उद्याचा आणि लोक लाईनमध्ये लागले. लाईनमध्ये लागले आणि राजा आला. 9 वाजता ऑफिस उघडलं आणि थोडं थोडं धन, थोडं थोडं स्टेप बाय स्टेप सगळ्यांना वाटत गेला. 5 वाजले, ऑफिस बंद, आता प्रवेश नाही. झालं, भांडाराचं दार बंद झालं. एक व्यक्ती राहिला. तो म्हणे ठीक आहे. राजा म्हणे आता भांडार बंद झालं, नियम आहे तो, 5 वाजता बंद करावं लागतं. ठीक आहे म्हणे, मी उद्या येतो, लवकर येतो म्हणे उद्याला. ठीक आहे. उद्या लवकर आला, सगळ्यांच्या आधी आला आणि पहिल्या नंबरवर बसला. त्याच्या मागं रांग लागली. 9 वाजले, भांडार उघडलं. त्यानं मागं पाहिलं. त्याला वाटलं हा माझ्यापेक्षा जास्त गरजवान दिसतो. त्याला म्हणते तू हो बाबा पुढं. पुन्हा मागं पाहते, पुन्हा त्याला पुढं करते. असं करत 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 तो शेवटच्या नंबरवर पोचते. दुसऱ्या दिवशी पण 5 वाजलं, भांडार बंद, हा तसाच राहतो. जाऊ दे म्हणते, उद्या घेऊ. गरज असते त्याला, गरज नसती तर कसा आला असता? कारण राजाने पहिलेच घरकुल यादीत यादी तयार केली गरजवंताची आहे ना, घरकुलची. तुम्हाला नाही माहीत असेल, शहरात घरकुल नाही आहे, गावात असते आहे ना. पुन्हा मागं पाहिलं, त्याला समोर केलं. पुन्हा मागं पाहिलं, त्याला समोर केलं. असं करत करत तो शेवटच्या नंबरवर गेला. पुन्हा भांडार बंद, हा एकटाच राहिला. आता मात्र राजाला शंका आली, हा 3 दिवस झाले, मी येतो तेव्हा पहिल्या नंबरवर असतो आणि जेव्हा बंद करतो तेव्हा हा शेवटच्या नंबरवर असतो. मग त्याला राजाला राहवत नाही. त्याला म्हणतो असं का तू 3 दिवस झाले पाहतो मी तुला, तू असं का करतो रे बाबा? त्यानं उत्तर दिलं, हे राजा, तू धनवान आहेस, तुझ्याकडे धन आहे, तू लोकांना धन वाटलं, तुझ्याकडे धन होतं ते तू लोकांना वाटलं. माझ्याकडे बारी होती, माझ्याकडे वेळ होती, मी ते माझी बारी दुसऱ्याला वाटली, माझी वेळ दुसऱ्याला वाटली. जे माझ्याजवळ होतं ते मी दुसऱ्याला वाटलं. म्हणजे आपल्याजवळ जे विपुल प्रमाणात असते ते आपण दुसऱ्याला वाटतो. मग शब्दांजवळ, संतांजवळ विपुल प्रमाणात शब्द होते. म्हणून संतांनी म्हटलं, शब्दे वाटू धन जन लोका, शब्दे वाटू धन जन लोका, शब्दे वाटू धन
शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन शब्दाचे आमोच्या जीवाचे जीवन शब्द वासुधान जनालोक शब्द वासुधान जनालोका शब्द वासुधान जनालोका शब्द वासुधान जनालोका शब्दाची अमोजा जीवाचे जीवन शब्दाची अमोजा जीवाचे जीवन शब्दाची अमोजा जीवाचे जीवन शब्दाचे अमोजा जीवाचे जीवन वेळ फार झाला काय नाही ना काय असते ते म्हणते संधी चालून येत नसते तिचा फायदा घ्यावा लागतो संधी चालून येत नसते तिचा फायदा घ्यावा लागतो संधी सहज मिळत नसते त्यालाही नशिबाचा सहारा लागतो महाराजनं सांगितलं का करणे आपल्या हातात आहे होणे आपल्या हातात नाही जरी मला येत असलो तरी ही संधी माझ्यासाठी एक सुवर्ण संधी मिळालेली आहे मला याचा मी फायदा घेणार आणि साथ तुमची मागणार साथ असल्याशिवाय एकटा व्यक्ती काही करू नये नामदेव महाराजांना म्हटलेलं आले आले ते हरीचे दिंडर वीर वारी कर पंढरीचे एकटा नाही म्हटलं स्वतःला एकट्याला म्हटलं का नाही सर्व पंढरीचे वारकरी त्यांना म्हटलं आले आलेचे हरीचे वीर वीर वारी कर पंढरीचे वीर आहे ते पा कसे शब्द आहे संतांचे शब्द पा एका अभंगात संत म्हणतात शब्दाची आमची शब्द हे आमचं धन आहे शब्द हे आमचं रत्न आहे शब्दाचं आम्ही शस्त्र करू वेळ पडली तर शस्त्र करू आणि दुसऱ्या अभंगात किती विनम्र भावानं देवाला दान मागतात हेची दाना दे गा देवा तुझा विसरण भावा दान देगा देवा हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा तुझा विसरण भावा गुणगाई दयावडी गुणगाई दयावडी गुन्हा काही नावडीने हेची माझी सर्व जोडी किती विनम्र भाव म्हणजे एका ठिकाणी शब्द असे आणि दुसऱ्या ठिकाणी शब्द असे एक शब्द दुसऱ्याला उपदेश करतो दुसऱ्यावर प्रहार करतो आणि दुसरा शब्द परमेश्वरांच्या ठिकाणी नतमस्तक होतो शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन आणि हे शब्द जनलोकांना वाटो हे शब्द वाटू कारण हे शब्द कसे आहे हे अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारे आहे तुम्ही म्हणाल हे देवदेव काय आहे तुकाराम महाराज हे सर्वात जास्त अंधश्रद्धा निर्मूलनवादी संत होते महाराज भरपूर प्रमाण सांगतात की अंधश्रद्धा निर्मूलन पहिलं जर कोण केलं असन तर तुकाराम महाराजांनी केलं आणि शब्द पुन्हा आला शब्द आता तुकाराम महाराजांनी म्हटलं शब्द हे आमचं धन आहे शब्द हे आमच्याजवळ रत्न आहे शब्द हे आमचे शस्त्र आहे एवढंच नाही शब्द हे आमचे जीवन आहे आता त्याच्यासमोर एवढ्यावरच ते थांबले नाही ते का म्हणतात
शब्दाची तुकाराम महाराज म्हणतात, शब्द तुका माने पहा तुका शब्दाची म्हणे पा शब्दाची हा देव, तुका म्हणे पा शब्दाची हा देव, म्हणे पहा शब्दाची हा देह, तुका म्हणे पहा शब्दाची हा देह. शब्दाची गौरव पूजा करू, शब्दाची गौरव पूजा करू, शब्दाची आमुजा जीवाचे जीवन, शब्दाची आमुजा जीवाचे जीवन. शब्दाची गौरव पूजा करो, शब्दाची गौरव पूजा करो, शब्दाची आमुचे जीवाचे जीवन, शब्दाची आमुचे जीवाचे जीवन. शब्द वाटू धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका, धन लोका. शब्द वाटू धन जन लोका, वाटू धन जन लोका, जीवाचे जीवा. एकदा जोरदार टाळ्या या गायक लोकांसाठी होत्या. आणि त्यातल्या त्यात वयाने एवढे वृद्ध असणारे आजही त्यांचा आवाज कापत नाही. त्यांच्या वयाच्या आणि गायनाचा विचार केला, परमेश्वर एक एक देण देतो. मी ह्या बाबतीत पूर्ण अभागी आहे का मला आवाज असा दिला. शिकवायची सवय आहे ना, दटावणे, पण सूर नाही.
परमेश्वर एक गुण प्रत्येकाला असा देतो की आपण आपलं व्यक्तिमत्व हे खुलवू शकतो. यांच्याकडे गायनाचा गुण आहे. खरंच खूप सुंदर गायन केलं. आणि आता तुकाराम महाराजांच्या या आपल्या अभंगाच्या शेवटचं चरण आलेलं आहे. शब्दाची तुका म्हणे पहा, शब्दाची हा देव. शब्द हाच देव आहे. शब्द हाच देव आहे. तुम्ही देव मानत नसाल ना, नका मानू. देव आहे काय? देव नाहीच आहे. नाही आहे तर नाही आहे, नका मानू. आम्ही मूर्ती मानत नाही, नका मानू. आम्हाला देव मान्य नाही, नका मानू. पण तुमच्या तोंडातून जे मुखावाटे जे शब्द निघते ना हो, बोलताना सगळेजण, सगळे मुके कोणीच नाही. मुक्या लोकांना विचारा बोलण्याचं महत्त्व, बोलण्यात काय त्यांचं मन काय, दुसऱ्यांना बोलताना पाहून त्यांना काय वाटतं हे त्या लोकांना विचारा. मग आपल्याला जर बोलता येते हे भगवंताची कृपा समजा. आणि जर आपल्याला बोलता येते तर मग शब्द हाच देव म्हणा, नका काही म्हणू. शब्द हाची देव. शब्दाला जर देव मानलं तर मग काय होईल हो? शब्द आपण एकदम सांभाळून बोलू. शब्द हा देव आहे आणि देव सिद्ध करायलाही शब्दच लागतात. देव कशाने सिद्ध होतो? शब्दाने. सर्व तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सर्व जे संत होऊन गेले त्यांनी देव कोणत्या स्वरूपात मानला? शब्दात. कारण वाङ्मय स्वरूप काय आहे? शेवटी शब्द. म्हणजे शब्दांनीच देव कळतो आणि देवामुळे शब्द कळतात. दोन आहे. शब्दानेच देव कळतो, शब्दाशिवाय कळतच नाही. एकमेकाचं जसं आपलं संभाषणाचं, विचाराचं आदान प्रदान करण्याचं साधन शब्दच आहे. शब्द नसते तर हा जगत व्यवहारच नसता. जगत व्यवहार असता का? नसता. माणसं जोडल्या गेली नसती. शब्द नसते तर भागवत, गाथा, ज्ञानेश्वरी हे सगळं शब्दच आहे. शब्दातूनच देव प्रकट केलेला आहे. आणि शब्द हे परमेश्वराचं स्वरूप वर्णन करणार आहे. शब्दाची हा देव. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे शब्दाची तुका म्हणे पहा, शब्दाची हा देव. मग शब्द जर देव आहे तर मग काय करायचं आहे हो? त्याच्या पुढे सांगितलेलं आहे शब्देची गौरव पूजा करू. शब्देची गौरव पूजा करू. शब्दाची गौरव पूजा करो. शब्दाची गौरव आम्ही तुका म्हणे शब्दाची गौरव पूजा करो. शब्दाची गौरव पूजा करो. शब्दाची गौरव पूजा करो. शब्दाची गौरव. शब्दांची गौरव पूजा करू. पूजा म्हणजे काय करायचं आहे? शब्दाचं हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे? नाही. शब्दाचा गौरव करायचा, शब्दाचा आदर करायचा. मग शब्दाचा आदर कुठे होतो? शब्दाचा आदर संतांच्या ठिकाणी होता. संत आणि शिक्षक. शिक्षकांना मी म्हणेन, कारण शिक्षकांजवळ सुद्धा शब्द हेच धन असते. आणि शिक्षक सुद्धा आपल्याजवळचं शब्दरूपी धन शब्दाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटत असतो. शब्दाचं धन. आणि शिक्षकाकडे दोनच रंग असतात. त्याच्याजवळचं धन किती? एक शब्द आणि दुसरं दोन रंग. हे रंग कोणते? काळा आणि पांढरा. सगळ्यांनाच माहीत आहे काळा आणि पांढरा. कारण काळा
फळा आणि पांढरा खडू, या दोनच रंगानं विद्यार्थ्यांचं जीवन अगदी काय करून टाकतो, तो रंगीत करून टाकतो, रंग भरतो विद्यार्थ्याच्या जीवनात. शिक्षक आणि संत हे दोन्ही व्यक्ती समाजाला शब्दाचं दान देणारे आहे आणि शब्दातून समाज परिवर्तन करणारे आहे. शिक्षकांच्या हातून म्हणजे दरवर्षी कितीतरी शिक्षकांकडून कितीतरी पिढ्या घडून जातात. आपण म्हणतो विद्यार्थ्यांना उद्याचे आधारस्तंभ, आणि आधीचे शिक्षक पण तसेच होते. शिक्षक आणि संत हे दोन्ही व्यक्ती शब्दाचं आपल्याजवळचं धन हे इतरांना वाटत असतात. आणि मग ते शब्दाचं धन वाटतात म्हणजे काय करतात, त्याचा गौरव करतात. कोणते तरी शिक्षक विद्यार्थ्यांना अपमान करायचा दुसऱ्याचा असं शिकवतात का? नाही, चांगलंच शिकवतात. जर विद्यार्थी एखादा चांगला झाला, चांगल्या पदावर गेला, तर शिक्षकाला अभिमान वाटतो. पहा, मी शिकवलं याला, मी शिकवलं. विद्यार्थी भरपूर असतात, विद्यार्थी भरपूर असतात, त्यातले मोजके काही लक्षात राहतात आणि त्यातलेही मोजके काही चांगल्या ठिकाणी पोहोचतात. आणि ते जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा शिक्षकांना एक गौरव वाटतो की हा माझा विद्यार्थी आहे. आता विद्यार्थी बसलेले आहे तिथं, आपण शिक्षकांच्या कायम लक्षात राहू असं जर तुम्हाला वाटत असेल तर शिक्षकांनी सांगितलेलं हे नेहमी लक्षात ठेवा. आज नाही वाटत, आज वाटत नाही, पण ते कालांतराने आपल्याला त्या शिक्षकांचे शब्द आठवत जातात. माझे गणिताचे सर होते, पोरकर सर. त्यांचं नेहमी एक वाक्य होतं, वेळ हा शर्यतीत धावणाऱ्या घोड्यांच्या टापांप्रमाणे असतो. आपण त्या घोड्याचा घोडेस्वार बनून स्वारी करायला पाहिजे. हे त्यांचे शब्द नेहमी आठवतात का गेलेली वेळ हे पुन्हा वापस येत नाही. आणि संत तेच का शब्दाचं धन इतरांना वाटतात. शब्द हा देव मानला, शब्दाने देवाचं नामस्मरण केलं, शब्दाने देवाचं नामस्मरण करून देवात विलीन झाले. देव पाहावयाशी गेलो, देवाची होऊनी गेलो. जो देव पाहायला जातो देव कोणीच पाहू शकत नाही. जे देव पाहायला गेले ते देव होऊनी गेले. शेवटी शब्द आले, हे सांगण्यासाठी सुद्धा शब्दच असतात. म्हणून शब्दाचं काय करायचा, गौरव करायचा आणि शब्दाची गौरव पूजा करू, या माध्यमातून पूजा करायची. विठोबा रखमाई, जय विठोबा चाल म्हणायचे नाही ना. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने, आम्हा घरी, आम्हा संतांच्या घरी धन आहे ते शब्दांचं आहे. शब्दांचं नुसतं धन नाही, रत्न आहे. शब्दांचीच रत्ने यत्ने करू, कारण तू संताच्या जे अभंग आहे त्यातला एकही शब्द आपण काढू शकत नाही. शब्द काय हो, काना मात्र सुद्धा काढू शकत नाही. गंध त्याच्यावरचा जर अनुस्वार मिटवला म्हणजे एका अनुस्वाराने सुद्धा किती मोठा अर्थ बदलतो. म्हणून संताचं अभंगातला आपण एक काना मात्रही काढू शकत नाही. म्हणून संताचे शब्द हे रत्न आहेत. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. या शब्दाचं जेव्हा आम्हाला काम पडेल ना
आम्ही शब्दाचे रत्न आहे, पण जेव्हा आमच्यावर वेळ येईल ना, जेव्हा आम्हाला समाजाला असं कठीण उपदेश करायचं काम पडेल, तेव्हा आम्ही याचं शस्त्र बनू. शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्दाचं हेच आमचे जीवन आहे. संताचं काय, आपलं पण जीवन आहे. शब्द जर आपण सांभाळून बोललो, शब्द आपले जीवन आहे. शब्द जर आपल्या मुखातून निघालाच नाही तर काय होईल विचार करा. म्हणजे आपलंही जीवन हे शब्द आहे. शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. शेवटी काय असते, शब्दाने तर होतात हृदयाशी गाठीभेटी. शब्दानेच तर होतात हृदयाशी गाठीभेटी. शब्दानेच जिंकली जातात सर्वांची मने सारी. कसं आहे, आज इथे तुकाराम महाराजांचा हा जो मी अभंग घेतला होता, हा माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे त्याचा अर्थ सांगण्याचा मी प्रयत्न केला. जे काही बरोबर असेल आजपर्यंत, आतापर्यंत जे मी काही बोलली, जे काही माझ्या मुखातले बरोबर शब्द असेल, चांगले शब्द असेल, ही भगवंताची कृपा आहे, गुरूंचा आशीर्वाद आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आज हे माझं एवढं मोठं भाग्य आहे की माझे बाबा, मामा आणि माझे पतीसुद्धा पहिल्यांदा, माझे पतीने आज पहिल्यांदा माझा कार्यक्रम बसून ऐकलेला आहे. आजपर्यंत ते कोणत्याच कार्यक्रमात नव्हते आणि माझी हिंमतसुद्धा त्यांच्यासमोर होत नव्हती. आज ही पहिली वेळ आहे. सगळ्यात मोठं भाग्य म्हणजे माझे गुरु माझ्यासमोर बसून, याच्यापेक्षा कोणतं मोठं भाग्य पाहिजे हो. हे सर्व माझे आप्त आज माझ्या कार्यक्रमाला आहे. हेच माझ्यासाठी आजची सुवर्ण संधी मला मिळालेली आहे. माझ्या शब्दाचं सोनं झालं इथं मला वाटते. जे काही चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष आहे. जे काही बरोबर आहे ते सर्वांच्या आशीर्वादानं मी बोललेली आहे. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल, शब्दच माणिक शब्दच मोती, शब्दांची ही किमया न्यारी. शब्दच माणिक शब्दच मोती, शब्दांची ही किमया न्यारी. जमेल त्याने जिंकून घ्यावी शब्दांनी ती दुनिया सारी. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.